तर सकाळी नाशिकच्या सभेमध्ये मोदींनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करत नकली शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार, बाळासाहेबांना दुःख होणार असं विधान केलं होतं। त्यावर आता उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय। ये नकली शिवसेना नकली राष्ट्रवादी पार्टी इसका कांग्रेस में विलय होना पक्का है। और जब ये नकली शिवसेना का कांग्रेस में विलय हो जाएगा, मुझे सबसे ज्यादा याद बाला साहब ठाकरे की आएगी, क्योंकि बाला साहब जी कहते थे जिस दिन लगा कि शिवसेना कांग्रेस बन गई है, उस दिन शिवसेना समाप्त कर दूंगा। मतलब अब नकली शिवसेना का अता पता भी रहने वाला नहीं है। और मुझे लगता है ये जो विनाश हो रहा है, ये बाला साहब को सबसे ज्यादा दुखी करता होगा। साथियों, नकली शिवसेना ने बाला साहब के हर सपने को चूर चूर कर दिया है। मोदीजी, तुम्हाला कदाचित कल्पना नसेल की स्वतः हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची जबाबदारी माझ्यावरती सोपवली, तरी देखील काही पावटे माहिती आहेत ना काय असतात, त्याच्या आधी एक शब्द जोडतात, पण मला जोडायचा नाही। पावट्याचा गुणधर्म तुम्हाला माहिती आहे। हे पावटे आपल्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणतात, ते शिवसेनेला जे नकली म्हणतात हे पावटे, त्यांना कुठे मोड फुटलेत माहिती नाहीत मला। आणि इथपर्यंत बदल गेले की हिंदू हृदय सम्राटांचा मी पुत्र तेलंगणाची निवडणूक आणि त्या तेलंगणाच्या भाषणामध्ये हे मला नकली संतान म्हणालेत। मोदीजी, मी माझं बर्थ सर्टिफिकेट तुमच्याकडे मागितलं आणि तेवढी तुमची लायकी पण नाहीये। तुम्ही कोणी ब्रह्मदेवाचे बाप नाही आहात, तुम्ही ब्रह्मदेवाचा अवतार तर बिलकुल नाही आहात। आणि हा महाराष्ट्र आज माझं तुम्ही सगळं चोरलेत ना। चोराच्या हातात धनुष्यबाण दिलंय, पण मशाल बघा कशी पेटलेली आहे। त्यांना प्रश्न असा पडलाय की संपूर्णपणे देशाची फौज मोदींकडे आहे।